चला नमस्कार, विघ्नहर्ता अकॅडमी ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे। बघा मित्रांनो, आज आपण टॉपिक प्रकरण चालू आहे आपला सरासरी, आणि सरासरीमध्ये प्रकार नंबर 8वा चालू आपला। इथे फक्त प्रकार लिहा, प्रकार नंबर 8वा चालू आहे, प्रकार 8वा असेल, ठीक आहे। प्रकार 8वा आणि टॉपिक आहे आपला सरासरी। सरासरीमध्ये प्रकार नंबर आपण 7 पर्यंत सर्व व्हिडिओ अपलोड केलेले आहेत आणि सर्व प्रकार आपण बघितलेले आहेत। आता आज बघूया प्रकार नंबर 8, 9 आणि 10 काय असेल ते, ठीक आहे। चल आता बघा, प्रश्न पहिला लिहा। प्रश्न काय आहे, पहिले तुमच्याकडे हेडिंग द्या प्रकार नंबर 8 आणि मग द्या प्रश्न पहिला। प्रश्नाला यवतमाळ 2023 मध्ये। आता ठीक आहे, काय आहे, जर 15, 17, 16, 8 आणि के यांची सरासरी किती आहे सर, तर 13 आहे। संख्या किती आहेत, 5। 5 संख्या सरासरी 13 आहे आणि आपल्याला विचारलं आहे के, म्हणजे केच्या ठिकाणी कोणती संख्या असेल आपल्याला विचारलं आहे। मग सर आपण असं करू शकतो, हे सर 13 गुणिला 5। सर हे 5 कसे आले, तर 1 2 3 4 आणि हे 5 संख्या आहेत ना, म्हणून आपण 5 केलं आहे। मग 13 पाची, तसं 13 पाची 65। आता पुढे आता काय आहे, तर के तर आपल्याला माहीत नाही, के काढायचं आहे। मग ह्या चारही संख्यांची करा बेरीज, किती सर, 15, 17 आणि 16 आणि हे सर 8। बस यांची बेरीज करा, 8 आणि 7 15, 15 आणि 5 20, 20 आणि 6 26, 26 6 हच्चाले 2, 1 2 3, 3 आणि 2 तर सर 5। ह्या चारही संख्यांची बेरीज किती आली आहे, तर चारही संख्यांची बेरीज आली आहे सर 56। आणि 5ही संख्यांची सरासरी एकूण बेरीज किती आली आहे, तर सर 65। मग आपण 65 मधून ही 56 वजा जर केली आपण, म्हणजे 5 संख्यांची बेरीज आहे ना 65 आणि 4 संख्यांची बेरीज आहे 56। मग बस आता सर ह्या 65 मधून हे 56 वजा करा, म्हणजे आपल्याला 5वी संख्या म्हणजे के आपल्याला मिळून जाईल। तर हो सर, आता करा कटछाट। आता 5 मधून 6 जातात का नाही, तर 15 मधून 6 गेले तर सर 9, हा एक परत दिला आहे 6 झाला आहे, 6 मधून 6 गेले तर 0, म्हणजे केच्या ठिकाणी कोणता अंक पाहिजे, तर केच्या ठिकाणी पाहिजे अंक 9, म्हणजे आहे सर असं ऑप्शनमध्ये। तर हो सर, ऑप्शन क्रमांक 1 मध्ये आहे, ऑप्शन क्रमांक 1 आहे 9। आणि प्रश्नाला यवतमाळ 2023 मध्ये। आणि अशा प्रकारे आपल्याला या गणिताला सॉल्व करायचं होतं, ठीक आहे। चल पुढचा प्रश्न बघूया। आता हा प्रश्न बघा काय आहे, जर 13, 17, 15 आणि 7 आणि के यांची सरासरी किती आहे, 16 आहे, तर केच्या ठिकाणी आपल्याला विचारलं आहे। आणि हा पण प्रश्न आला नांदेड 2023 मध्ये। आपण काय करणार सर, हे 16 आहे ना, सरासरी 16 आणि संख्या किती आहे, तर सर 5, 1 2 3 4 5 आहे ना, आता 5, 16 पंच तर 16 पंच सर 80। हो, आता पुढे काय करा, हे 4 संख्या आहेत ना, 4 संख्यांची बेरीज करा, किती सर, 13, 17, 18 आणि सर 7। बस बेरीज करा, 8 आणि 7 15, 15 आणि 10 25, 25 5 हच्चाला 2, 1 2 3, 3 आणि 2 तर सर 5। आता 4 संख्यांची बेरीज किती आली आहे, तर 4 संख्यांची बेरीज आली आहे 55 आणि 5 संख्यांची बेरीज किती आहे 80। मग ह्या 5 संख्यातून जी 5 संख्यांची बेरीज आहे 80, 80 मधून 4 संख्यांची बेरीज 55 वजा करा, म्हणजे बस हे वजा आणि हे वजाचं चिन्ह। आता सर 0 मधून 5 जातात का, तर नाही। मग 10 मधून 5 गेले, किती उरले, तर 5, हे एक परत दिलं आहे। 8 मधून 6 गेले तर उरले 2, म्हणजे सर केच्या ठिकाणी कोणता अंक पाहिजे सर, तर केच्या ठिकाणी पाहिजे 25। आहे सर असं ऑप्शनमध्ये, तर हो सर, ऑप्शन क्रमांक 1 मध्ये आहे। आणि प्रश्न आला आहे नांदेड 2023 मध्ये। आणि अशा प्रकारे मित्रांनो आपण या गणिताला सॉल्व करायचं होतं, ठीक आहे। चल आता हा पुढचा प्रश्न बघा। आता हा प्रश्न बघा, आता हा प्रश्न काय आहे, 58 आहे, 04 आहे व म्हणजे स्टार 4 आहे व 4 स्टार या 3 संख्यांची सरासरी किती आहे, तर 45। तर स्टारच्या ठिकाणी, स्टारच्या जागी कोणती संख्या असेल असं आपल्याला विचारलं आहे। आता मला सांगा मित्रांनो, पहिले मी काय करा, सरासरी किती आहे, तर 45, हे सर 45 लिहिले, गुणिला संख्या किती आहेत, तर 3 संख्या आहेत ना, हे 3 मी गुणिला 3 केलं। आता 3 पाची 15, 15 5 हच्चाला 1, 3 चूक 12 आणि 1 तर सर 13। हां, आता पुढे काय आहे, आता त्याच्यातला एक संख्या आहे, आता दोन्ही ठिकाणी स्टारच्या ठिकाणी काय आहे मला माहीत नाही। मग एक तर पूर्ण आहे ना, मग सर 135 मधून ही 58 एक संख्या आहे ती तर वजा करा, वजा करा। आता 5 मधून 8 गेले
जातात का? तर नाही सर. मग आता इथे हे घ्यायचे 15मधून 8 गेले तर उरले सर 7, एक परत दिले. 13मधून 6 गेले तर उरले किती? 7. मग आता हे दोन्ही संख्यांची बेरीज 77 पाहिजे सर मला. मग एक संख्या वजा केली ना, मग हे 77 जी असेल दोन्ही संख्यांची बेरीज असेल. मग आता सर ही बेरीज आहे किती? तर 77. आणि हे अंक किती आहे? तर सर माहीत नाही. हे स्टार आहे 4 आणि हे 4 आहे आणि स्टार, आणि यांची मी बेरीज करणार. आता तुम्हाला लक्षात आलं असेल मित्रांनो, आता जर आपण यांची बेरीज केली 4 आणि स्टारच्या ठिकाणी किंवा 4मध्ये मी स्टारच्या ठिकाणी कोणता अंक ठेवावा आणि या 4मध्ये मिळवावा की उत्तर माझं एकक स्थानी काही 7. तर हो सर इथे 3 जर मिळवला आपण 4 आणि 3 7. मग आता इथं 4 आहे, इथं स्टारच्या ठिकाणी मला 3च ठेवावं लागेल. 4 आणि 3 7. म्हणजे मला इथं काय ठेवावं लागेल मग? तर मला स्टारच्या ठिकाणी असेल माझा 3 आहे सर असं ऑप्शनमध्ये. तर हो सर ऑप्शन क्रमांक 3मध्ये आहे 3. आणि वर्धा 2023मध्ये आलेला प्रश्न आहे मित्रांनो. आणि असे प्रश्न आपल्याला विचारतात. प्रश्न ट्रिकी असतात, फक्त प्रश्न समजून घेण्याचा प्रयत्न करा. प्रश्न एकदा तुम्हाला समजला की मग उत्तर तुम्हाला काही अवघड नाही आहे. ठीक आहे. जर ही ट्रिक तुम्हाला समजली असेल आणि मी जे टीच करतो आहे तुम्हाला समजत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. ठीक आहे. कारण की चांगलं कंटेंट आणणं माझं काम आहे, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करणं हे तुमचं काम आहे. ठीक आहे. जर मी एक काम करतोय तर एक काम तुम्हाला पण करायला पाहिजे, बरोबर की नाही? चल ठीक आहे. आता पुढचा प्रश्न घ्या. आता हा प्रश्न बघा. आता हा प्रश्न एकदम कॉम्प्लिकेटेड प्रश्न आहे. अहमदनगर चालक पोलीस भरती 2023मध्ये आलेला प्रश्न आहे. फक्त प्रश्न जर समजला तर आहे. ही सिरीज मित्रांनो PYQची आहेत. याच्यात सर्व प्रश्न आपण जे काही एक्झाम्पल जे काही उदाहरण घेतोय ते सर्व कोणत्या ना कोणत्या पोलीस भरतीमध्ये आलेले प्रश्न असेल. पोलीस भरतीची ही PYQ सिरीज आहे. याच्यामध्ये बेरीजपासून ते सर्व टॉपिक आपण सिक्वेन्सनुसार अपलोड करतो आहे. आत्ता सरासरीपर्यंत सर्व प्रकार आणि सर्व टॉपिक आपण अपलोड केलेले आहेत. ठीक आहे. जर तुम्ही ते बघितलं नसाल तर सर्व व्यवस्थित बघून घ्या. आता पुढचा प्रश्न आहे. 3 पुस्तकांची सरासरी किंमत किती आहे? तर 16 रुपये आहे. त्यापैकी 2 पुस्तकाची, ह्या 3 पैकीच 2 पुस्तकाच्या किमती खालील दिलेल्या एका जोडीने दाखवली आहे. तर बरोबर जोडी कोणती असं आपल्याला विचारले. म्हणजे काय म्हटलं, 3 पुस्तकाची सरासरी किंमत 16 आहे आणि 2 पुस्तकाची किंमत याच्यात दिलेली आहे. ती जोडी कोणती आहे जे की बरोबर आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आता सर पहिले हे वाक्य आहे, 3 पुस्तक आहेत, सरासरी किती आहे? तर सर 16 आहे. मग मी काय करणार सर, 16 गुणिला 3, 16 त्रिक तर सर 48. एवढं केलं. 3ही पुस्तकाची बेरीज आली 48. म्हणजे 3ही पुस्तकाची किंमत आहे 48. म्हणजे 1 पुस्तक, 2 पुस्तक, 3 पुस्तक, सर्व 16 रुपये असतील ना, किंवा कमी जास्त असेल, पण त्या सर्वांची बेरीज यायला पाहिजे 48. कारण की सरासरी 48 निघाली आहे ना. मग आता 3ही याची 48 आहे. तर मला त्या 2 पुस्तकाची किंमत किती पाहिजे सर? 48पेक्षा कमी पाहिजे ना. का 3ही पुस्तकाची जर किंमत 48 असेल तर 2 पुस्तकाची 48पेक्षा जास्त असणार नाही, किंवा 48 पण असणार नाही. का तिसऱ्या पुस्तकाची किंमत 1 तरी असेल ना, 1 रुपये तरी. मग 2 पुस्तकाची किंमत मला 47पेक्षा खाली पाहिजे किंवा 47 पाहिजे. आता मी ते ऑप्शन बघणार, एक तर 47 कुठं आहे, 47पेक्षा खाली कुठं आहे. आता बघा, आता आपल्याला ऑप्शनवर जायचं आहे तर पहिलं ऑप्शन कोणतं घेणार आपण? पहिलं ऑप्शन घेणार 4 नंबर, मग 3, मग 2 आणि मग 1. ठीक आहे. आता पहिलं 4 नंबरचं ऑप्शन चेक करा किती आहे. 24 आणि 25 किती होतात सर? तर 24 आणि 25 सर 49 होतात. मग इथं तर 3 पुस्तकाची किंमत किंवा 3 पुस्तकाची बेरीज 48 आहे. मग 2 पुस्तकाची 49 कशी काय होईल? म्हणजे हे माझं उत्तर नसेल. आता सर 25 आहे, आता 3, 25 आणि 26 आहे. 25 आणि 26 किती होतात सर? तर 51 होतात. मग इथं तर 3 पुस्तकाची 48 आहे ना, मग 51 असेल का? मग हे पण माझं उत्तर नाही आहे. मग इथं बघा 20 आहे आणि 23 आहे. 20 आणि 23 किती होतात सर? तर सर 43 होतात. मग 43 होतात तर 43 48पेक्षा कमी आहे ना, म्हणजे हे माझं उत्तर असणार. म्हणजे माझं उत्तर काय असेल? हे 2. आणि वरती बघा 23 आहे आणि 27 आहे, किती होतात? तर सर हे 50 होतात. मग 50 48पेक्षा जास्त आहे ना, म्हणजे हे माझं उत्तर नसेल. म्हणजे माझं उत्तर काय असेल? हे 23 आणि 23 ही जोडी बरोबर आहे. एक संख्या आहे 20, दुसरी संख्या आहे 23. आणि मला फक्त मित्रांनो तुम्हाला ही कन्सेप्ट जर समजली असेल तर मला फक्त तुम्ही हे सांगा, तिसरी संख्या कोणती आहे? हे तुम्ही अवश्य करून
म्हणजे अवश्य कमेंट करा की हे जर तुम्हाला कन्सेप्ट समजली असेल तर पहिली संख्या कोणती आहे 20 आहे, दुसरी संख्या कोणती आहे तर सर 23 आहे, मग तिसरी संख्या कोणती आहे हे तुम्ही कमेंट करून सांगा, म्हणजे तुम्हाला ही कन्सेप्ट समजली असं मला समजेल. ठीक आहे. आणि व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर. चल आता हा पुढचा प्रकार बघा, प्रकार नंबर 9 आहे. प्रकार नंबर 9 मध्ये आपल्याला काय म्हणजे हेडिंग द्यावरती प्रकार नंबर 9 आणि त्याच्यात पहिलं उदाहरण बघा. प्रश्न पहिला बघा, एका नावेत सरासरी 25 किलो वजनाची 40 मुले किती आहेत तर 40 मुले 25 किलो वजनाची बसलेली आहेत एका नावेत. नाव म्हणजे काय आहे जहाज. तर नावाड्यासह सर्वांचे सरासरी वजन 26 किलोग्राम आहे, तर नावाड्याचे वजन किती असा आपल्याला प्रश्न आहे. आता नाव आहे, नावामध्ये 25 किलोग्राम वजनाची 40 मुले बसलेली होती पहिले, त्याच्यात नावाडी आला म्हणजे नावाड चालवण्यासाठी असेल ना, जहाज चालवणारा म्हणजे बरोबर. नावाड्यासह सर्वांचे सरासरी वजन किती आहे तसं 26 किलोग्राम आहे, तर नावाड्याचे वजन आपल्याला विचारलं आहे. आता मित्रांनो हा गणित मी तुम्हाला 2 प्रकारे सांगतो. पहिले एक तुम्हाला पारंपरिक मेथडने सांगतो आणि एक शॉर्ट प्रकारे पण सांगतो. दोन्ही प्रकारे सांगतो. किती आहेत तर सर 25 किलोग्राम वजनाची किती मुले आहेत तर सर 40 बरोबर. 25 चूक तर सर हे 100 आणि हे 0 इथे. आता काय म्हटलं नावाड्यासह सर्वांचे सरासरी वजन किती झालं 26 झालं. मग पहिले मुलं किती होते सर तर 40, आता किती झाले तर 41 होतील ना गुणीला. आता वजन किती झालं मग तर 26 झालं हे 26. मग आता 26 एक 26 बरोबर, हातच्याला 2, 26 चूक 104 आणि 2 106 हे सर 106. बस आता काय करायचं आहे हे 1000 आहे ना, 1066 मधून हे 1000 फक्त वजा करा म्हणजे तुमचं नावाड्याचं वजन निघून जाईल. आता 6 मधून 0 गेला सर 6, 6 मधून 0 गेला 6 आणि 0 मधून 0 गेला 0, 1 मधून 1 गेला 0, म्हणजे आपल्याकडे उरलं काय तर फक्त 66. म्हणजे हे 66 काय आहे तर 66 आहे सर नावाड्याचं वजन, कारण की हे फक्त मुलांचं वजन आहे आणि हे नावाड्यासहित आहे. मग हे नावाड्यासहित मधून याच्यातून वजा आपण केलं आणि नावाड्याचं वजन आपल्याला मिळालं. तर नावाड्याचं वजन किती आहे तर नावाड्याचं वजन आहे सर 66 आहे सर असं ऑप्शनमध्ये. तर हो सर ऑप्शन क्रमांक 2 मध्ये आहे. आणि अशा प्रकारे रायगड 2023 मध्ये आलेला हा प्रश्न आहे. आता हा प्रश्न आपण या प्रकारे एक प्रकारे सॉल्व्ह केला. आता दुसरा प्रकार बघा कसं सॉल्व्ह करायचं आहे. आता मला सांगा एकूण मुले किती आहेत याच्यामध्ये 25 किलोग्रामची 40 मुले आहेत हे सर 40 लिहिले गुणीला. आता गुणीला काय आहे पहिले किती वजन होतं तर सर पहिले 40 होतं, आता किती झाले 26 झाले. मग 25 पासून 26 व्हायला कितीने वाढ झाली सर 1 ने वाढ झाली. मग 1 ने याला गुणायचं आहे म्हणजे किती होईल तर सर 40. मग हेच 40 लिहायचे. आता हे 40 आणि पहिले जे वजन होतं पहिले वजन किती होतं तर सर 25 होतं हे सर 25 आणि याच्यात वाढ किती झाली 1 ची वाढ झाली आहे ना, फक्त याच्यात 1 लिहायचं आहे, संपला विषय. आता 40 आणि 25 किती होतात तर 65 आणि 1 तर सर हे 66, म्हणजे तुमचं उत्तर काय असेल 66. फक्त हे मिसिंग करू नका, हे तुम्हाला कन्फर्म हे समजलं पाहिजे. म्हणजे आता याच्यात 1 नी वाढ दिली आहे, मग 2 ची वाढ असेल तर आपल्याला तेच करावं लागेल, 3 ची वाढ असेल तर तेच करावं लागेल, 4 ची वाढ असेल तर तेच करावं लागेल. जेवढ्याची वाढ असेल ही 1 ची वाढ आहे, याचे पुढचे गणित असे आहेत 2 ची वाढ येईल, 3 ची पण येईल, अर्ध्याची पण येतील. तर हे सर्व तुम्हाला या प्रकारेच तुम्हाला सॉल्व्ह करावे लागतील. ही कन्सेप्ट व्यवस्थित बघा आणि ही आहे शॉर्ट ट्रिक मेथड, ह्याला STM असं लिहून टाका. ठीक आहे चला. आणि ही मेथड व्यवस्थित बघा आणि ही पारंपरिक मेथड आहे, याच्यात काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. आणि जर मित्रांनो ही मेथड तुम्हाला समजली असेल तर व्हिडिओला फक्त लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. ठीक आहे चल. आता हा पुढचा प्रश्न बघा. आता हा पुढचा प्रश्न बघा काय आहे. आता याच्यामध्ये काय आहे बघा, एका नावेत सरासरी 36 किलोग्राम वजनाची 40 मुले बसलेली आहेत. नावाड्यासह सर्वांचे सरासरी वजन किती आहे तर 37 किलोग्राम आहे. नावाड्याचे वजन किती. आता नावाड्याचे वजन किती आहे तर सर बघा आता आपण पारंपरिक पद्धतीने जाणार नाही, आपण फक्त शॉर्ट प्रकारे आपण या गणिताला सॉल्व्ह करणार. एकूण मुले किती आहेत सर तर एकूण मुले सर 40 आहे. मग आपण काय करणार हे 40 गुणीला. आता गुणीला काय करणार सर तर पहिले किती होते तर 36 होते, वजन 36 होतं ना, आणि मग किती झालं नावाडे आल्यावरती
तर नावाड्या आलावरती वजन 37 झालं आहे, मग 36मधून 37 झालं ना, मग वाढ किती झाली आहे, तर सर 1ची झाली आहे, मग 40 1 40. मग आपण काय करणार, हे सर 40 जे आलं आहे हे आपलं हेच असणार 40 आणि पहिले किती होते, तर सर 36, हे अधिक 36 आणि अधिक वाढ किती झाली आहे, वाढ 1ची झाली आहे ना, मग 1 संपला. आता बस 40 आणि 36 किती होतात, 76 आणि 1 सर 77. मग हे 77 किलो असेल नावाड्याचं वजन. आहे सर असं ऑप्शनमध्ये, तर हो सर ऑप्शन क्रमांक 3मध्ये आहे. प्रश्न आहे सांगली 2023मध्ये. तर अशा प्रकारे आपण या गणिताला सहजरित्या सॉल्व करू शकलो असतो. ही 1-1ची वाढ आहे, आता 2ची वाढ येईल, 3ची वाढ येईल, ते कसं सॉल्व करायचं आहे ते पण तुम्हाला समजलं पाहिजे. ठीक आहे, करू आप. चला आता हा पुढचा प्रश्न बघा. आता हा प्रश्न बघा, आता याच्यात काय आहे. प्रश्न तिसरा मुंबई 2016मध्ये आलेला प्रश्न आहे. एका नावेत सरासरी 15 किलोग्राम वजनाची किती मुले आहेत, तर 35 मुले बसलेली आहेत. नावाड्यासह सर्वांचे सरासरी वजन किती आहे, तर 17 आहे, 17 किलोग्राम आहे. तर नावाड्याचे वजन आपल्याला विचारलं आहे. आता मला सांगा मुले किती आहेत एकूण, तर एकूण मुले बसलेली आहेत 35. मग आपण करणार सर हे 35 गुणीला काय करणार आहे, तर हे पहिले किती ग्राम किलो वजन होतं त्यांचं, तर 15 आणि आता किती आहे, तर 17. म्हणजे कितीनं वाढ झाली आहे, किंवा तुम्ही हे 17मधून हे 15 वजा करा, किती होतात, तर सर 2. म्हणजे 2नी वाढ झाली आहे. मग गुणीला आपल्याला करावं लागेल 2. 35 दुनी तर सर हे 70. मग आता काय पुढची स्टेप काय आहे, तर पुढची स्टेप हे सर 70 अधिक पहिले किती होतं, तर पहिले 15 होतं, मग याच्यात करा 15 अधिक वाढ किती झाली आहे, वाढ 2ची झाली ना, हे 2 अधिक याच्यात. ठीक आहे, आता 70 आणि 15 किती 85, 85 आणि 2 सर तर 87. म्हणजे आपलं उत्तर काय असेल, तर 87. म्हणजे नावाड्याचं वजन किती आहे, तर 87 किलोग्राम आहे नावाड्याचं वजन. आहे सर असं ऑप्शनमध्ये, तर हो सर ऑप्शन क्रमांक 2मध्ये आहे. आणि अशा प्रकारे मित्रांनो आपण ह्या गणिताला आपल्याला सॉल्व करायचं होतं. ठीक आहे, जर मित्रांनो ही ट्रिक तुम्हाला समजली असेल तर व्हिडिओला फक्त लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. ठीक आहे, चल तर या चॅनलवरती तुम्हाला असेच क्वालिटी कंटेंट तुम्हाला भेटत राहतील. चल आता पुढे, आता प्रश्न काय आहे बघा. एका नावेत सरासरी 19 किलोग्राम वजनाची 7 मुले बसलेली आहेत. नावाड्याचं सर्वांचे सरासरी वजन 22 किलोग्राम आहे. तर नावाड्याचे वजन किती असं आपल्याला विचारलं आणि प्रश्न कुठं आला आहे, तर यवतमाळ 2018मध्ये. आता पहिले मुले किती बसले आहेत, तर मुले सर 7 बसलेली आहेत. तर हे 7 गुणीला, आता गुणीला किती करणार, पहिले किती होते वजन, तर 19 होतं, आता किती आहे, तर 22. मग हे सर 22मधून हे 19 वजा करा, उरतील किती 3. मग 3ने आला गुणाला 7 त्रिक, तर 7 त्रिक सर 21. मग आता पुढची स्टेप काय आहे, तर पुढची स्टेप सर हे 21 अधिक हे जे पहिले वजन होतं 19 अधिक वाढ किती झाली आहे, तर 3. ठीक आहे, मग आता बस आता 21 आणि हे किती होतात 22 किती होतात, तर सर 43. म्हणजे नावाड्याचं वजन किती आहे, तर नावाड्याचं वजन आहे सर 43 किलोग्राम. तर अशा प्रकारे आपण ह्या गणिताला सॉल्व करू शकतो. आता हा प्रश्न बघा, आता हा क्वालिटी प्रश्न आहे. हा प्रश्न बघा, हा प्रश्न व्हिडिओ पॉज करा, हा प्रश्न सॉल्व करण्याचा पहिले प्रयत्न करा आणि मग मी तुम्हाला कसं कंटेंट सॉल्व करून देतो आहे ते मग बघा. ठीक आहे, आता हा प्रश्न बघा काय आहे. चल, एका वर्गातील 41 विद्यार्थ्यांच्या वयांची सरासरी किती आहे, तर 13.5 वर्ष आहे. त्यामध्ये वर्ग शिक्षकांचे वय मिळविल्यास त्या सर्वांच्या वयांची सरासरी 6 महिन्यांनी वाढते. आता ना 1नी वाढते ना 2नी वाढते, इथं सर 6 महिन्यांनी वाढते. तर वर्ग शिक्षकांचे वय किती. आता आपण बघितलं सर 1नी वाढलं तर की काय करायचं, 2नी वाढलं तर काय करायचं, 3नी वाढलं तर काय करायचं, कितीनीही वाढलं तर काय करायचं. इथं 6 महिन्यांनी वाढलं आहे. म्हणजे 6 महिन्याला सर आपण हे 0.5 असं म्हणू शकतो ना. हो, 0.5 आपण असं म्हणू शकतो. मग आता सर एका वर्गातील किती आहेत, 41 विद्यार्थ्यांच्या वयाची सरासरी. मग आपण काय करणार सर हे 41 घेणार आणि गुणीला हे 6 महिने. आता 6 महिन्याचं तुम्हाला कन्वर्जन करता आलं पाहिजे. म्हणजे 6 महिन्यांना 41 भागीला 2 बरोबर, म्हणजे काय येईल तुमचं 20.5. सर हे 20.5 कसं आलं हे सांगा मला. आत्तापर्यंत आपण काय करत होतो, गुणाकार करतो, इथं तुम्ही भागाकार कसं काय केलं, हा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर बघा काय होतं.
हे 41 आहे, 41 याच्या खाली 1 आहे. एवढं तर क्लिअर आहे ना की याच्या खाली कोणत्याही संख्येच्या खाली 1 असतं. हो सर. मग आता पुढे हे गुणीला करणार मी. आता काय आहे 6 महिने आहे ना, मग 6 महिन्याचं कन्वर्जन बघा. 6 महिने आहे ते 12 महिने. 6 1 6 आणि 6 दुनी 12. म्हणजे इथं गुणीला मी असं लिहू शकतो. हो सर, असं लिहू शकतो, काहीच प्रॉब्लेम नाही. फक्त याला आता कटछाट करायचं आहे. आता मला सांगा, हा 0 0 कॅन्सल, उरलं काय 41 1 41 आणि 2 भागीला. आता याला जर आपण सॉल्व केलं हे असं झालं ना, याचं उत्तर हेच येईल. बरोबर. म्हणजे हे कसं आलं तुम्हाला समजलं असेल. ठीक आहे, मी हे कसं आलं आहे फक्त हे तुम्हाला एक्सप्लेनेशन केलं आहे. आता पुढे काय करायचं आपल्याला, संपला ना विषय. हे जे उत्तर आलं आहे ते सर हे 20.5 करा अधिक विद्यार्थी किती पहिले यांची सरासरी किती आहे तर 13. हा 20.5 करा, सरासरी किती आहे 13.5 आहे. त्याच्यात वाढ किती झाली आहे तर हा 0.5ची ना, म्हणजे अर्धा आहे ना, अर्धाला आपण 0.5 म्हणू शकतो ना. तर हो सर, मग हा 0 येते. मग आता 5 त्रिक 15, 15शी 5, ह्याच्याला 1. आता काय आहे पॉईंटच्या ठिकाणी पॉईंट 3 आणि 0 3 आणि 1 तर सर 4, 2 आणि 1 सर 3. म्हणजे आपलं फायनल उत्तर काय असेल मग तर फायनल उत्तर असं आपलं 34 वर्ष, म्हणजे 34.5 वर्ष. 34.5 म्हणजे या 5ला आपण 6 महिने म्हणू शकतो ना. तर हो, आपलं उत्तर असेल 34 वर्ष 6 महिने. आहे सर असं ऑप्शनमध्ये. तर हो सर, ऑप्शन क्रमांक 2मध्ये आहे. प्रश्न आला चंद्रपूर 2023मध्ये. तर अशा प्रकारे आपल्याला या गणिताला सॉल्व करायचं होतं. आता हे 5ला 6 महिन्यात कसं कन्वर्ट करायचं हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. ठीक आहे. चाल, आता अशा प्रकारे या गणिताला सॉल्व करायचं होतं. आणि जर मित्रांनो ही कन्सेप्ट तुम्हाला समजली असेल तर व्हिडिओला फक्त लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. चल, आता चला वरती आता प्रकार नंबर 10 द्या. आपण 9पर्यंत बघितलं आहे. प्रकार नंबर 10 हेडिंग तुमच्याकडे अशी द्या, प्रकार नंबर 10 आणि त्याच्यातले प्रश्न बघूया. चल, प्रश्न उदाहरण पहिलं लिहा. 8 व्यक्तीच्या समूहाचे सरासरी वजन जेव्हा त्यापैकी 65 किलो वजनाच्या व्यक्तीच्या जागी दुसरा व्यक्ती आल्यास 2.5 किलोने वाढते. काय वाढते तर सरासरी वाढते. ठीक आहे. तर नवीन व्यक्तीचे वजन किती असं आपल्याला विचारलं आहे. आता व्यक्ती किती आहे सर तर व्यक्ती आहे सर 8. हे 8 व्यक्ती आहे आणि त्याच्यातून ह्या 8मधून एक 65 किलो वजनाचा गेला आहे आणि त्याच्या जागेवरती दुसरा नवीन आला आहे आणि त्या नवीन आला आहे त्याच्यामुळे सरासरी वाढली आहे 2.5ने, 2.5 किलोने वाढली आहे. तर विचारलं आहे नवीन व्यक्तीचं वजन किती. मग त्यावेळेस काय करायचं आहे, हे 2.5 म्हणजे हे सर्व 8ला गुणायचं आहे. आता कारण की हे सरासरी ज्यावेळेस वाढतं तर सरासरी सरणावरती 2.5 किलो गेलं असेल ना. तर हो, मग आता 25 8 सर तर 25 8 सर हे 200. पॉईंटच्या नंतर एक अंक आहेत म्हणून पॉईंट काढून टाकलं म्हणजे 0. म्हणजे हे 20 असेल, 20 किलो. आणि तो 65 गेला आहे त्याच्या जागेवर याचा 65 तर असेलच ना ऑलरेडी आणि प्लस त्याचे 20 आहेत. बरोबर. म्हणजे आपण काय करणार, मग हे 65 गेलेलं आहे तेवढाच आला आहे, मग तेवढं तर त्याचं वजन होतंच पण त्याच्यापेक्षा प्लस होतं म्हणून सरासरी वाढली ना. जर 65चा गेला आणि 65पेक्षा कमीचा आला तर सरासरी पण कमी होईल ना. पण सरासरी वाढली आहे म्हणजे जो 65चा गेला आहे तर 65 किलो याचं वजन होतं पण 65पेक्षा जास्त होतं. मग किती जास्त होतं तर 20 जास्त होतं. मग हे 20 अधिक करा. मग 5 आणि 0 सर 5, 6 आणि 2 सर तर 8. मग जो नवीन व्यक्ती आला आहे त्याचं वजन किती आहे सर तर त्याचं वजन आहे मग 85. म्हणजे 65चा गेला आहे आणि 85चा आला आहे त्यावेळेस सरासरी वाढेल ना. बरोबर. मग नवीन व्यक्तीचं वजन आहे 85 किलोग्रॅम. आहे सर असं ऑप्शनमध्ये. तर हो सर, ऑप्शन क्रमांक 2मध्ये आहे. आणि प्रश्न आला मित्रांनो नागपूर 2023मध्ये. आणि अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला या गणिताला सॉल्व करायचं होतं. मागचा प्रकार नंबर 9 आणि प्रकार नंबर 10 वेगळा आहे बरं का, डिफरन्स आहे. त्याच्यामध्ये काय होतं, त्याच्यामध्ये व्यक्ती वाढत होते, याच्यात व्यक्ती वाढत नाही आहे, याच्यात व्यक्ती सेम आहेत. तेवढेच व्यक्ती याच्यात आहेत म्हणून आपल्याला हे करावं लागतं. त्याच्यात आपण जे फरक होतं ते पण याच्यामध्ये प्लस करत होतो, याच्यात तसं करायचं नाही. ठीक आहे. दोन्ही कन्सेप्ट दोन्ही प्रकार व्यवस्थित समजून घ्या. आता पुढचा प्रश्न बघा. एका वर्गातील 30 किलोग्राम वजनाचा एक विद्यार्थी जाऊन त्याच्या जागी एक नवीन विद्यार्थी आला तेव्हा 40 विद्यार्थ्यांचे सरासरी वजन 0.5 किलोने वाढले
तर नवीन आलेल्या विद्यार्थ्यांचे वजन किती आपल्याला विचारलं आहे. आता सर बस हेच करा. आता सर हे 40 आहे ना, 40ला सर 2ने भागा म्हणजे किती येईल, तर सर 20. हे 20 आणि पहिले त्यांचं वजन किती होतं, तर 30 होतं. हे 30 मग किती येईल सर, तर सर हे 50. म्हणजे नवीन जो व्यक्ती आला आहे किंवा नवीन विद्यार्थी जो आला आहे त्याचं वजन किती आहे, तर त्याचं वजन आहे सर 50 किलोग्रॅम आहे सर असं ऑप्शनमध्ये. तर हो सर, ऑप्शन क्रमांक 2मध्ये आहे. सर हे आपण कसं केलं हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे मागच्या याच्यात. प्रकार नंबर 9मध्ये हे तुम्हाला कसं केलं, आता 0.5 ना, तर इथं 6 महिन्यांनी होतं त्या एक्झाम्पलमध्ये हे कसं कॅल्क्युलेशन केलं आहे हे तुम्हाला सॉल्व करून सांगितलेलं आहे. इथे तुम्हाला हे सांगत बसत नाही. जर इथे मी तुम्हाला सांगत बसलो तर व्हिडिओला लेंदी होऊन जातं. त्याच्यासाठी ती कन्सेप्ट तिथे तुम्हाला सांगितली आहे ना, 5 मिनटं रिवाइंड करा, तिथे बघा तुम्हाला हे समजून जातं. ठीक आहे, चल आता पुढचा प्रश्न बघा की सांगू इथे. चल ठीक आहे, आता बघा हा 40 आहे. आता सांगतो 40 आहे भागिले काय गुणीला, आपल्याला गुणीलाच करायचं ना. इथे 0.5 आहे, मग 0.5ला मी 1.2 असं लिहू शकतो सर. तर हो, मग आता याला बी कसं कन्वर्जन करायचं हे सांगू का. तर याला जर आपला हा 0 काढायचा असेल तर खाली एक 0 असं लिहावं लागेल, म्हणजे 5 आणि 10 असं लिहावं लागेल. 5 1 5 आणि 5 2 10 म्हणजे आलं हे, म्हणजे आलं हे सर. तर हो, मग आता बस याला सॉल्व करायचं. तिरकस आता कटछाट करा. तिरकस कटछाट कुठं होतं आहे का, तर हा 1 1 कट होऊन जाईल. मग आता असं होतं आहे का, हो सर. 2 1 2, 2 2 4 आणि हा 0 इथे, म्हणजे आलं आहे का आपल्याकडे, तर आपल्याकडे आलं सर 20. इथे किती आलं होतं, 20. मग आलं येते. हे कसं आलं हे तुम्हाला आता समजलं असेल. मग हे 20 आणि पहिले किती होतं 30. मग त्यावेळेसच सरासरी 0.5ने वाढली ना, बरोबर. म्हणजे त्या विद्यार्थ्यांचं वजन किती आहे मग, तर त्या विद्यार्थ्यांचं वजन आहे 50 किलोग्रॅम. तर अशा प्रकारे या गणिताला आपल्याला सॉल्व करायचं होतं. ठीक आहे, आता हा पुढचा प्रश्न बघा. आता हा प्रश्न, 4 माणसाच्या वजनाची सरासरी कितीने वाढते, तर 3ने वाढते. तेव्हा 64 किलो वजनाच्या माणसाच्या जागी दुसऱ्या नवीन माणसाचे वजन घेतले तर नवीन माणसाचे वजन किती. आता वाढते कितीने सर, तर सर 3ने. माणसे किती होते सर 4. मी सर हे 4 करणार गुणीला 3 करणार. 4 3 12 आणि पहिले किती होतं, म्हणजे गेलेल्या व्यक्तीचं वजन किती आहे, तर 64 आहे ना. 64 किलो म्हणजे 64 किलोग्राम वजनाचा व्यक्ती गेला आहे, तर दुसरा नवीन त्याच्यापेक्षा जास्त किलो वजनाचा व्यक्ती आला आहे, त्याच वेळेस सरासरी 3ने वाढली ना. असं तर वाढणार ना याच्यापेक्षा कमी आल्यावरती. तर हो सर, मग तो किती आहे ते 64 आपण लिहिणार. 64 तर 64 इक्वल होऊन जाईल आणि वाढलं किती 3ने. आणि हे किती आलं आहे, 4 माणसं होते, मग सर्वांवरती 3 3 गेले असतील ना. मग 4 3 12 आणि याच्यात फक्त 12 आपण ॲड करणार बस. 4 आणि 2 तर 4 आणि 2 6, 6 आणि 1 तर 7. मग नवीन व्यक्तीचं वय किती असेल किंवा वजन किती असेल, तर नवीन व्यक्तीचं वजन आहे सर 76 किलोग्रॅम आहे सर असं ऑप्शनमध्ये. तर हो सर, ऑप्शन क्रमांक 4मध्ये आहे. आणि अहमदनगर 2017मध्ये आलेला हा प्रश्न आहे. असे प्रश्न आपल्या विद्यार्थी मित्रांनो, असे प्रश्न आपल्याला परीक्षेत विचारतात आणि हे प्रश्न तुम्हाला अशा प्रकारे टॅकल करायला हवं होतं. ठीक आहे, आता प्रकार नंबर वरती द्या. प्रकार नंबर याला द्या 11 ना. आता हा प्रकार नंबरवरती हेडिंग द्या 11 आणि आपण इथेच आपण थांबूया. प्रकार नंबर फक्त हेडिंग लिहा 11, इथे आपण थांबूया आणि उद्या इथून आपण कंटिन्यू करू. ठीक आहे, चला.